आपला स्थान ग्रहण करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। कमाल बसा, महिला मंडळी बसा। इंडिया आघाडीच्या हो बाबा, इंडिया आघाडीच्या आपले लाडके उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या 19 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निमित्तानं त्यांच्या पंजा या चिन्हाला मतदान करून त्यांना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांना बहुमतानं आपल्या गणेशपूरमधून निवडून पाठवावं या आग्रहाची विनंती करायला मी आपल्या गावात आलो। या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सगळे नेते मंडळी, कारण की वेळ कमी आहे माझं, म्हणून सगळ्या नेत्यांचं आदरणीय सगळे नेते मंडळी उपस्थित, माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि बाल गोपाल, खरं तर ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे। आज आपले जे इथले खासदार आहेत, आता ते बीजेपीचे उमेदवार आहेत, ते आपल्या स्वतःसाठी मत नाही मागत। जसं अल्लाह के नाम से दे दो बाबा असं राहतात ना काही लोक, हे देवाच्या नावानं पैसे मागतात, तशासारखं तो मोदीला मत मागतोय। आता मोदीला मत मागतोय याचा अर्थ असा आहे की मोदीने 10 वर्षात काय केलं, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारला पाहिजे। आज आमच्या गणेशपूरमध्ये पिण्याचं पाणी सुद्धा हे आपल्याला ते कुठले काय डब्बे म्हणतो ना त्याला, आरोचं पाणी आपल्याला बाहेरून आणावं लागतं, पिण्याचं आणावं लागतं की नाही लागत गणेशपूरमध्ये? का आपल्या गावामध्ये भेटते पाणी चांगलं शुद्ध? आरोचं पाणी आणावं लागतं आणि या आरोचं पाणी आणण्यामागं आपल्याला काय आणावं लागतं? तर ह्याच नितीन गडकरींनी मागच्या काळात इथं सांगितलं होतं, नरेंद्र मोदीनं नागपूरमध्ये येऊन सांगितलं होतं की आम्ही ही जे नाग नदीचं जे घाण पाणी येते ते आमच्या वैनगंगेमध्ये येणार नाही, त्याला शुद्ध करून पाठवू। 10 वर्ष झाले, 10 वर्षामध्ये पाणी शुद्ध झालं असतं तर आपल्याला गावामधलं जे पिण्याच्या पाण्याचं सोर्सेस आहेत ते शुद्ध राहिले असते, आणि शुद्ध राहिले असते तर आपल्याला आरोचं पाणी आणावं लागलं असतं। रोजचे पैसे लागतात की नाही लागत? 10 रुपये 1 लिटरला। सांगायचं तात्पर्य असं की मोदीला कशासाठी मत मारायचं की मोदींनी शेतकऱ्यांचं भलं केलं, गरिबांचं भलं केलं की बेरोजगारांचं भलं केलं? उलटी या देशामध्ये गरिबी वाढवली, तुमचे आमचे पैसे लुटून अदानी अंबानीच्या घरी पाठवले, आणि तरी हे लोक मोदीच्या नावाने मत मागत असतील। ज्या मोदीच्या सरकारने या देशामध्ये कोरोना आणला, असंख्य लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, आणि जे लस आम्हाला टोचली त्या लसचा अजूनही परिणाम आपल्याला जाणवते। आपण पाहिलं की आता तरुण लोक हार्ट अटॅकने मरतात। ज्यांनी कधी तंबाखू खाल्लं नाही, ज्यांनी कधी सिगरेट पिलं नाही, कधी दारू पिली नाही, त्याला कॅन्सर होताना आपण पाहतो। दम्याचे प्रमाण वाढले, आपल्याला हातपाय दुखण्याचं काम वाढलं, आणि हे सगळे परिणाम ती लस आपल्याला टोचली त्या लसीचा परिणाम आहे। एक छोटं उदाहरण सांगतो, छोटं म्हणजे मोठंच आहे। एका श्रीमंत कुटुंबातले 3 तरुण मुलगी आणि त्याचे मुलं मरण पावले, आणि त्याला वाटलं की असं का झालं, म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम केला। पोस्टमॉर्टम मध्ये लक्षात आलं की जी लस टोचली गेली त्या लसीचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे त्यांच्या हार्ट अटॅकने मृत्यू झाला। तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला, सुप्रीम कोर्टाने नोटीस केंद्र सरकारला, नरेंद्र मोदीच्या सरकारला पाठवलं, आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाचं नोटीस गेलं
तर त्या नोटीसचं उत्तर देताना सांगितलं की हा आमचा दोष नाही आहे, ते जे सिरम कंपनी आहे पुण्याची त्याचा दोष आहे, त्याला तुम्ही पकडा. आता तुम्ही बघा, लस टोचली तर फोटो कोणाचा आला? दाढीचा फोटो आला की नाही? मग आता पकडायचं कोणाला पाहिजे? लोक मरतात तर दाढीला पकडायला पाहिजे ना. आणि त्याच्या नावाने हे मत मागतात. म्हणून मला त्याच्यावर जास्त न बोलता मी तुम्हाला सांगतो की आज हे लोक अजून दिशाभूल कशी करतात. आपण पाहिलं तर इथं तो बाग्या बाबा आला होता मोहाडीमध्ये. कोणता बाब्या? बाग्या बाबा तो आला. आता परमात्मा सुखाच्या विचारावर त्याला टीका करायचं. बाबा जुमदुजींच्या पायाची धूळ नाही तो, पण त्यांनी बाबा जुमदुजींच्या कर्तृत्वावर आरोप लावले. त्या बीजेपी वाल्यांनी त्या बाबा याला आणलं, त्याला आम्ही मत मारणार. याच बाबा, हा जो बाग्या बाबा होता याला भाजपवाल्यांनी नागपूरमध्ये आणलं. तिथं तो तुकाराम महाराजांबद्दलही अपशब्द बोलला, इथं संताजी महाराजांबद्दलही अपशब्द बोलला. म्हणजे या पद्धतीचे हे विभाजनकारी लोक आणून आपल्या संतांचं, ज्यांचं महान कार्य आमच्यासाठी प्रेरणादायक राहिलं, त्यांच्यावर टीका करायला हे भाजपवाले आणतात. आणि म्हणून त्याच्यानंतर त्याला मी मागच्या वेळेस तुकाराम महाराज आणि संताजी महाराजांबद्दल बोलला तर मी त्याला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला येऊ देणार नाही असा तंबी दिली प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून. तर हा बाग्या बाबाने सांगितलं की मी माफी मागतो. आता परवा तुम्ही मोहाडीमध्ये पाहिलात तर मोहाडीमध्ये जसे आमचे सेवक त्याच्या अंगावर चढले तर माफी मागितली. हा माफीवीर, आणि हे माफीवीराच्या बरोबर राबणारे हे बीजेपी वाले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या लोकांच्या ध्वजात येऊ नका आणि आपलं पूर्ण मतदान पंजा या चिन्हावर करा अशी आग्रहाची विनंती करायला आलो. मी आपल्याला या निमित्ताने एक गोष्ट सांगतो की आपण अनेक वर्ष प्रयत्न करतो की आमचं बहुजनांची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, आर्थिक सर्वेक्षण झालं पाहिजे. आपण अनेकदा भंडाऱ्यामध्ये मोर्चे काढले आणि मोर्चे काढून आपण म्हणतो की जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा असा नारे लावत होतो ना. आज आपल्याला माहिती असेल की मी जेव्हा विधानसभेचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मी विधानसभेत ठराव आणला आणि सांगितलं की आता जी जनगणना होणार आहे 2021 मध्ये, त्या जनगणनेमध्ये ओबीसीची, भटक्या विमुक्त जातीची, शेड्यूल कास्ट आणि आदिवासीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. एक मतानं ठराव पारित केला, देशामध्ये त्याचा संदेश गेला. पण नरेंद्र मोदीने सांगितलं की मी जातीनिहाय जनगणना करणार नाही, आर्थिक सर्वेक्षण करणार नाही. आणि जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी जनगणना करून ठेवली ते त्यांनी प्रसिद्ध केली नाही गेल्या 10 वर्षात. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या गावामध्ये ज्या गरीब लोक आहेत, सामान्य लोक आहेत, विविध जातीमध्ये आहेत, साधं घरकुल आम्ही देऊ शकलो नाही. आणि त्याच्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती काय त्याची माहिती देशाच्या सरकारजवळ नसल्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आज आरक्षणाचा प्रश्न आपण पाहिला तर 50% आरक्षण आपल्याला मर्यादा ठरवलेली आहे. आणि 50% आरक्षणाच्या वरच्या याच्यामध्ये 50 मध्ये आपण 90% लोक आणि 10% ते एनटी नावाले लोक. म्हणून जजेसही तेच, सगळ्या सरकारी नोकऱ्यामध्ये तेच एनटीनेचे लोक. आणि आपले लोक कुठं? चपराशाची नोकरी भेटत नाही अशी परिस्थिती झाली. आणि म्हणून आपण या आंदोलनाच्या बाबत आपण भूमिका स्पष्ट केली आणि त्याच्यामध्ये मी स्वतः विधानसभा अध्यक्ष म्हणून तो ठराव केल्यानंतर राहुल गांधीजींनी या जनगणनेबद्दलची मला माहिती विचारली. त्यांना सांगितलं की खऱ्या अर्थानं या देशाचा विकास करायचा असेल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं बहुजन हिताय बहुजन सुखाय, या स्वप्नाला पूर्ण करायचं असेल तर या बहुजनांची जातीनिहाय जनगणना करून आर्थिक सर्वेक्षण त्याचं झालं पाहिजे, तेव्हा यांना न्याय मिळेल. या ज्या 10 गॅरंटीज आहेत, या 10 गॅरंटीमध्ये आपल्याला जी भागीदारी न्याय योजनेमध्ये आपल्याला जातीनिहाय जनगणना, केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर जातीनिहाय जनगणना करून आर्थिक सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका याच्यामध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण पक्षभेद आणि जात भेद या सगळ्या गोष्टी विसरून या निवडणुकीला, ही निवडणूक माझी आहे, ही प्रशांत पडोळे उमेदवार नाही, मी उमेदवार आहे, ही समजून
आमच्या न्यायाची योजना या काँग्रेस पक्षाने मांडलीत. आम्ही काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे ही भूमिका आपल्याला मांडावी लागणार आणि 19 तारखेला आपण त्या पद्धतीची भूमिका पंजा या चिन्हावर मतदान करून केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या आमच्या गरीब महिला आहेत त्या गरीब महिलांना, कारण की घर चालवण्यासाठी तिला किती आटापिटा करावं लागतं, जीएसटीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून ते धोरण असं होतं की मोठ्यांकडून पैसे घ्यायचं आणि शेवटच्या माणसाला, गरीब माणसापर्यंत ते त्यांच्या शिक्षणामध्ये असेल, त्यांच्या आरोग्यामध्ये असेल. आपल्याला माहिती असेल की 50 गावामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं फक्त 50 गावामध्ये लाईट होती, शाळा नव्हत्या, दवाखाने नव्हते, लाईट नव्हती, पिण्याचं पाणी नव्हतं, शेतीचं पाणी नव्हतं, रस्ते नव्हते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाप्रमाणे त्या पद्धतीनं या देशाचा विकास होऊन आपण मुख्य प्रवाहात आहोत. पण नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार आल्यानंतर यांनी नोटबंदी आणली. नोटबंदीचा फायदा आपल्याला झाला का त्या काळ्या धनवाल्यांना झाला? आपल्याला झाला की काळ्या धनवाल्यांना झाला? म्हणजे श्रीमंत गर्भ श्रीमंत लोक आहेत त्या काळ्या धनाच्या लोकांना याचा फायदा झाला आणि आपल्याला 500 हजाराचा नोट आपला तिथं बरोबर करायसाठी आपल्याला बँकेच्या लाईन मध्ये लागावं लागलं. अनेक लोकांचा मृत्यू झाला त्यावेळेस. आणि म्हणून या व्यवस्थेला आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की महिला ही जी असते घरातली तिला घर चालवण्यासाठी जी कठीणाई येते आणि म्हणून आपलं सरकार आल्यानंतर 1 लाख रुपये दरवर्षी त्या गरीब महिलांच्या घरी देण्याचा एक संकल्प या गॅरंटीमध्ये दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे जे मुलं, शिकलेले मुलं मुली आहेत, आज गेल्या 10 वर्षामध्ये 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असं सांगणारं नरेंद्र मोदी, 2 कोटी युवकांना तर नोकऱ्या नाहीच, पण यांनी काय केलं की नोकऱ्या ज्या होत्या त्या खाजगीकरणामध्ये, रेल्वे खाजगीकरण करून टाकलं. जेवढे काही सार्वजनिक उपक्रम आपले होते ते सार्वजनिक उपक्रम त्यांनी अदानी अंबानीला विकलेत आणि त्या माध्यमातून नोकऱ्या सुद्धा त्याच्यातल्या संपवल्या, आरक्षण संपवलं. आणि म्हणून ज्या 30 लाख कर्मचारी पद केंद्रामध्ये बाकी आहेत ते सगळे पद भरण्याचा संकल्प आपण केलेला आहे. आणि ज्या मुला-मुलींना नोकरी देऊ शकलो नाही त्याला 8,500 रुपये दर महिन्याला स्टायपन दिलं जाईल अशा पद्धतीचं धोरण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि जिथे 8,500 मध्येच आपण थांबलो नाही तर 5,000 कोटीचं एक फंड गोळा केला जाईल आणि बिनव्याजी पैसे ज्या मुलांना उद्योगामध्ये जायचं असेल त्याला त्याच्यातून पैसे देऊन त्याला उद्योजक बनवण्याचा एक संकल्प सुद्धा याच्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून तरुणांसाठी, महिलांसाठी, गरिबांसाठी, आज गरिबांसाठी आपण पाहतोय की आरोग्याचा अधिकार, कामाचा अधिकार, यांच्या काळामध्ये आता आपण गरिबांसाठी जवळपास 400 रुपये रोज त्या गरिबांच्या हातात गेला पाहिजे हा संकल्प याच्यामध्ये आहे. आरोग्यामध्ये आपण पाहतोय की अनेकाला जेव्हा आजार होतात त्यावेळेस पैसे नाही म्हणून आपण दवाखान्यात जातो, शेवटच्या काळात जातो, सरळ जातो, आडवे होऊनच निघतो. व्यवस्था सगळ्या संपलेल्या आहेत आणि म्हणून त्याला 25 ते 30 लाख रुपये खर्च आलं तरी हे सरकार खर्च करेल आणि त्याचा जीव वाचवला जाईल. मग कुठलाही आजार असो, मग त्याला कॅन्सर असो, हृदयरोग असो, ऍक्सिडेंट झालं असेल तर त्याच्यामधले असतील, या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये आरोग्याची हमी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला जे तांदूळ गहू मिळतात त्या तांदूळ गव्हामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळत असेल की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी अन्न सुरक्षा कायदा केला. त्या अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून यांना बंधनकारक आहे की गरिबांना या सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजे. त्याच्यामध्ये नुसतं तांदूळ गहू नव्हतं, त्याच्यामध्ये मातीचं तेल होतं, खायचं तेल होतं, साखर होती, डाळ होती, डालडा होता, रवा होता. 2014च्या पहिले आपल्याला काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं आपल्या कंट्रोलच्या दुकानात भेटायचं की नाही साखरपासून सगळं. पण याची सरकार आली तर यांनी आपल्याला दिला तांदूळ गहू. आणि तांदूळ गहू दिल्यानंतर काय तांदळा गोळ्यानं पोट नाही भरणार, त्याला लागेल ना तेल, तिखट, मीठ. ते बंद केलं. आणि बंद करून आता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायला हे लोकांनी. आता जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या. ग्रामीण भागातली पोरी आपल्या गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या गावामध्ये शाळा नसेल तर शिकणार नाही. म्हणजे एक अनपढ पिढी निर्माण करायची, आर्थिक कमजोर करायचे लोकांना आणि पुन्हा आपल्या देशाला गुलामीकडे नेण्याचा एक संकल्प
भाजपने ठरवून केलेला आहे. अबकी बार 400 पार असं त्यांचा नारा आहे. अबकी बार 400 पार नाही आहे, अबकी बार 420 आहे. हे 420 वर आलेले आहेत. यांना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवायचं आहे, या देशाची लोकशाही संपवायची आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवायचा आहे. आणि म्हणून यासाठी आपल्याला सगळ्यांना सतर्क झालं पाहिजे. हा जो जाहीरनामा आहे, ही गॅरंटी जी आहे, ही वॉरंटी सहित आहे. नरेंद्र मोदी सारखं जुमलेबाजी नाही आहे. आणि जुमलेबाजी त्यांनी आपल्याशी केली, 10 वर्ष आम्हाला फसवलं. याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यासाठी तुमच्या गावात आलो. मला माहित आहे गणेशनगरचे लोक नाना पटोलेच्या, गणेशपूरचे लोक नाना पटोलेच्या शब्दाला किती महत्व देतात हे मला अनेकदा घटनेमध्ये मला माहिती. जे तुम्ही मागितलं ते देण्याचा मी संकल्प केला आणि आज तुमचा विश्वास नाना पटोलेवर आहे, गणेशपूरच्या जनतेचा मला माहिती आहे. म्हणून मी तुमच्या गावात आलो. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्ही हा प्रयोग प्रत्येक गावकऱ्यांनी, हा कागद आता आम्ही प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम करतोय. तुम्हाला पाहिजे तुम्ही पण घेऊन जा आणि लोकांना वाचून सांगा की हे सरकार काँग्रेसचं, इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आमचा हा सत्तेतला वाटा आहे. सत्तेमध्ये आमची पण भागीदारी आहे, अदानी अंबानीची नाही. मला एका भाजपच्या नेत्यांनी म्हणाला की तुम्ही, भाजपच्या नेत्यांनी म्हणाला की तुम्ही एवढे पैसे वाटणार, हे पैसे कुठून आणणार? आम्ही 2 लाख कोटी रुपये दरवर्षी, ज्याचे पैसे आहेत, गरिबांचे पैसे आहेत, शेतकऱ्यांचे पैसे आहेत, आमच्या तरुणांचे पैसे आहेत, हे पैसे त्यांना वापस करू, अजून जास्त करू. पण तुम्ही 16.5 लाख कोटीचं कर्ज या देशाच्या 500 उद्योगपत्यांचं माफ केलं का? आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं? आमच्या गरिबांना कुठंतरी धंद्यासाठी 5,000 10,000 केले, त्याचे पैसे माफ केले. पण उद्योगपत्यांचं, 500 उद्योगपत्यांचं 16.5 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. ते पैसे कुठून आणले? जीएसटीच्या माध्यमातून तुमचे आमचे पैसे लुटून ज्या पद्धतीने अदानी अंबानीच्या घरात भरले आणि पुन्हा अदानी अंबानीला श्रीमंत करायला तुम्ही निघालात आणि आम्हाला आर्थिक कमजोर करायला निघालात, ते गोष्ट आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून येत्या 19 तारखेला आपण सगळ्यांनी या 19 तारखेला आपण सगळ्यांनी पंजा या चिन्हावर मतदान गावकऱ्यांनी पूर्ण लोकांनी करायचं. तुम्हाला सांगतो की जो कोणी आम्हाला फसवेल त्याला आम्ही सोडणार नाही. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तलवार मताची आम्हाला दिलेली आहे. या तलवारीनं आम्ही तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय सोडणार नाही. ही ताकद दाखवण्याची संधी तुमच्या हातात आली. तो एक उडान खटूला फिरतो गोंदियावाला, तो उडान खटूला माझ्यावरच टीका करतो. आता माझ्या टीका कशाला करायचं? मी काही सरकार तर नाही आहे, राज्यात द्यायची सरकार आहे. आपल्याला सांगितलं, मी विधानसभा अध्यक्ष होतो तर 700 रुपये बोनस आपण धानाला दिला. 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचं केलं तर कोरोनाच्या काळात ते थांबलं. ज्यांना बोनस देत आहे, धान घेतला तर धानाचे पैसे वेळेवर देत नाही. 50,000 प्रोत्साहनाचे या लोकांनी दिले नाही. आता 1 एप्रिल पासून आपले लाईनचे बिलं वाढवले. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाला लाईट बरोबर मिळत नाही. घरातल्या लाईनचे बिलं आता वाढवली, त्यांची पण बिलं वाढवले. तुम्हाला या महिन्यामध्ये लाईटचा बिल येईल ना हातात तुमच्या, तर तुम्हाला करंट लागणार आहे. 10% त्याच्यामध्ये वाढ केली, एकदम 1-2% नाही. म्हणजे तुम्हाला जसं युनिट तुमचे जळतील त्या युनिटच्या प्रमाणे तुम्हाला तुमच्यावर लाईटचं बिल आता मोठ्या प्रमाणात येणार आहे. महागाई कमी करण्याच्या जागी महागाई वाढवतात. हे देशभ्रम झाले. त्यांना वाटतं की आम्ही काही केलं तरी लोक मत मारतात. लोकशाहीमध्ये आम्हाला गृहीत पकडून चालतात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला समजण्याची गरज आहे की आम्हाला गृहीत घेऊन चालू नका. आम्ही तुमचे बांधलेले लोक नाही आहोत. तो विनोद भोरे कुठे दिसत नाही? विनोद कुठे आहे? विनोद आहेत ना? ऐकत असेल ते कुठे असेल त्याला सगळ्यांना माझं आव्हान आहे की ही वेळ ती नाही आहे. ही वेळ सगळ्यांना माझी आव्हानाची आहे. ही आपल्या ओबीसी समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासाची आहे. भटक्या विमुक्त जातीच्या विकासाची आहे. ही आपल्या शेतकऱ्यांच्या भल्याची आहे. ही आपल्या गरिबांच्या भल्याची, आमच्या महिलांच्या भल्याची आहे. तुमचा तो भाजपचा मुंगट्टीवार काल कसा बोलला याचंही आपल्याला आता तर त्यांनी काल कसं बोलला, महिलांच्या बद्दलचं कसं बोलतात, किती खालची पातळी या भाजपची केली. म्हणून कोणी पण
आणि या लोकांनी मतविभाजन सुरू केलेलं आहे. खूप सारे लोक उभे करून ठेवले आणि मतविभाजन करायला लागले. आता हा उडणखटोला जो आहे त्याचा आपला एक माणूस त्याचा इथेही पण आहे आपल्या गणेशपूरमध्ये. त्यालाही सांगतो की बाबा तू या उडणखटोल्याच्या बरोबर राहू नको, राहिला तर तुझाही सत्यानाश आहे पुढच्या काळात, लक्षात ठेव. कारण की त्याच्या डोक्यावर तलवार आहे. त्याने केला भ्रष्टाचार ईडी आणि सीबीआयचा आणि त्याच्यामुळे आपला वाचण्यासाठी तो तिकडे गेलेला आहे. तो काही तुमच्या भल्यासाठी नाही गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण मला सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की प्रत्येकाने सगळ्या बहुजनांनी आपण एकत्रित आलो पाहिजे आणि हा जो गॅरंटी आपली आहे ही गॅरंटी आपल्याला वॉरंटी सहित आहे. आपण सगळ्यांनी याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतोय. वेळ कमी असल्यामुळे आम्हाला आता इथं जनशक्ती एकता संघटना महाराष्ट्र राज्य त्यांनी आपल्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल त्याचं मनापासून मी धन्यवाद करतो की आज लोकशाही आणि आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संघटना आपल्या उमेदवाराला पाठिंबा देतात आहेत आणि आज ती काळाची गरज आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या तरुण मित्रांना माझं आव्हान आहे, माझ्या भगिनींना माझं आव्हान आहे, माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे, माझ्या सर्व गरीब माणसांना आव्हान आहे की हे वेळ आपल्याला आपला पंजा जिंकणं हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. त्या निमित्तानं आपलं देशाचं संविधान वाचवू शकू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपल्याला हलवा गोष्टी समाजाने पण पाठिंबा दिलेला आहे. आता त्याच्यामुळे आता एक बघा, ज्या भाजपनं बाबा जिंदूजीच्या बद्दलचं वक्तव्य चुकीचं केलं त्या भाग्या बाबाला आणून त्याला वोट मारणार का? मारणार का? त्या भाजपला वोट मारणार का सांगा? ज्यांनी संताजी आणि तुकाराम महाराजांचा अपमान केला त्याला वोट मारणार का त्या भाजपला? भाग्या बाबाला कोण आणलं? भाजपवाल्यांनीच आणलं ना. मग आता आपल्याला ठरवायचं आहे ना, आपल्या हातात आहे, जबरदस्ती कोणालाच नाहीये. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि आपले उमेदवार सध्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यात आहेत. त्यांच्या मिसेस डॉक्टर पडोळे त्या इथं प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. पण आपण सगळे प्रशांत पडोळे आहोत, आपण सगळे उमेदवार आहोत. आपण पंजालाच मत मारायचं आहे. आणि हे मत विभाजनवाले जे उभे झालेत ना, काही उमेदवार तर असे खायला पण घरी नाही, पण इतक्या गाड्या त्याच्या फिरताना दिसते. मला वाटतं की याचे जो पैसे कोणी दिले असतील पैसे यायला? बीजेपी वाले. म्हणून या सगळ्या लोकांची दवाई आता तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही तर आपण सगळ्यांनी या 10 तारखेला हा जो कागद आहे, कागद जो आहे हा कागद आपण सगळ्यांनी आपल्या घरी नेऊन आपल्या सगळ्यांना वाचून आपल्या बाजूच्याही लोकांना सांगा की आपल्याला काँग्रेस निवडून आल्यानंतर आपल्यासाठी काय काय योजना आहे आणि आपला काय अधिकार आहे हे आपल्याला या ठिकाणी कळेल. मला वाटतं की वेळाभावी मी या ठिकाणी जास्त न बोलता आपण भक्तीच्या गावामध्ये बजरंगबलीच्या मंदिराचं त्या ठिकाणी कार्यक्रम करायचा होता. त्याचा फोन आला होता मला, पण मी वेळाभावी येऊ शकलो नाही. पण आता पुढच्या वेळेस येईल त्यावेळेस आपण बजरंगबलीच्या मंदिरातही जाऊ. आता मला वेळ नसल्यामुळे बजरंगबलीला इथूनच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की गणेशपूरच्या माझ्या सगळ्या माता बहिणींना, माझ्या वडीलधारा युवक मित्रांना पंजाला मतदान करण्यासाठी त्यांना त्या पद्धतीचा आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय नानाभाऊ यांना मी विनंती करतो, काही युवक आपल्यासोबत जुळण्यास उत्सुक आहेत, आपल्यासोबत उत्सुक जुळण्यात आहे.